बघा असा ब्लाऊज टाकायचा आहे। ब्लाऊज टाकून झाल्यानंतर व्यवस्थित आपण बघा आपला हा जो गळा, मी तर गळ्याची रुंदी 2 इंच ठेवली होती हा जो ब्लाऊज शिवला होता तेव्हा। तर 2 इंच रुंदी असल्यामुळे हा भाग आपला हा जो गोलवा आकार आहे खालचा तो आपण जास्तीचा वाढवा घेतो, जास्त गोल आकार देतो आपण। तर इथे 2 इंच आणि हा आकार आपला शिल्लकचा आलेला आहे म्हणून इथे गोलवा आकार हा भाग मध्य झालेला आहे। बघा जर तुम्ही कटिंग करताना उंची 2 इंच ठेवली तर शोल्डर उतरत नाही आणि गळा व्यवस्थित बसतो। तर इथून आपण काय करू, एक लाईन ओढूयात अशी सरळ आपल्या शोल्डर पर्यंत इथून, आणि बघा तर इथून आपल्याला एक लाईन ओढायची जिथून आपण व्यवस्थित असा जो आपला काचचा भाग आहे तो इथून असा गोल गळाचा जो आकार आहे तो इथं असा टाकून घेतलेला आहे। इथून एक लाईन ओढायची आपल्या शोल्डरच्या उंचीपर्यंत आणि हे दोघांचं अंतर मापून घ्यायचंय। ब्लाऊज जास्त अलीकडे ओढायचं नाही, बरोबर जसं आपण ब्लाऊज घातलो त्या पोझिशनमध्ये त्याला टाकायचंय आणि इथून आपण माप टाकून घ्यायचं। बघा इथे 4 इंच आलेले आहेत, तर यामध्ये आपण 1 इंच वाढवा घालूया जो आपल्याला शिलाई मार्जिंगला लागेल। टोटल आपण इथं 5 इंच रुंदी घेऊ। अगदी त्याच पद्धतीने आपल्याला मोंड्याची उंची घ्यायची। इथं मोंडा उंची किती आहे ती, तर बघा हे जे बाहीचं खोलीचं जे माप आहे तिथून आपल्याला एक आडवी लाईन ओढायची आहे चॉकनं इथून, आणि या शोल्डरवरती टेप ठेवायचा आणि इथून बाही खोलीची जी उंची आहे ती बघून घ्यायची किती आहे ती। बघा या ठिकाणी 5 इंच आलेले आहेत, तर आपण यामध्ये अर्धा इंच वाढवा घालूया, 5.5 इंच घेऊया। तर 5 इंच आपली जी आहे रुंदी गळ्याची आणि 5.5 इंच मोंड्याची उंची हे आपले दोन्ही माप आलेले आहे। ते आपण ब्लाऊजवरून घेतले, म्हणजे आपल्याला याच ब्लाऊज सारखा ब्लाऊज शिवायचा आहे, फक्त आपल्याला रुंदी वाढवायची इथं। आता इथून शोल्डरची रुंदी टाकून घेऊया। रुंदी आहे तिथं 5 इंच, 5.5 इंच मोंड्याची उंची। यानंतर आपल्याला रुंदीचं माप टाकून घेऊयात आपलं 9 इंच जे आहे ते। आता या दोघांचा इथं हाफ काढून घ्यायचा आहे, तोच हाफ आपल्याला वरती उंची ठेवायची आणि 1.5 इंच वरती मागचा आकार द्यायचा। आता इथं अर्धा इंच सोडून देऊया। आपली जी मोंड्याची गोलाई आहे ती आपल्या या रुंदीवरती आली पाहिजे, जे माप आहे गोल आकारात ते आपल्या रुंदीवरती आलं पाहिजे, असं आपल्याला इथं आता माप घेऊन घ्यायचंय। मागच्या भागाचे तर माप घेऊन घेऊया। बघा आता इथे बघा 7.25 इंच आहे, 7.25 इंच, अर्धा इंच सोडून देऊयात मार्जिन शोल्डरची। बघा आता इथे बरोबर आपलं 7.25 इंच हे आलेलं आहे इथून। तर आपला हा गोलवा आकार आपण योग्य पद्धतीने दिलेला आहे जो आपल्या ब्लाऊजवरती आहे तो। फक्त आपल्याला काय करायचं, हे जे अर्धा इंच वरती घ्यायचं या लाईनच्या, जे आपण आडवी लाईन दिलेली आहे इथून, म्हणजे आपण जेव्हा स्टिच करू त्याला तो भाग आपला इथून असा स्टिच होईल, ठीक आहे। आता मोंड्याची जी उंची आहे मागच्या साईडची साईड उंची जी आहे ती मापून घेऊयात। साईड उंची बघा इथून अर्धा इंच आणि हे खाली मागे खाली जे आहे ते आपला अर्धा इंच, वरती हे अर्धा इंच, ही आपली मोंड्याची उंची झालेली आहे तिथून।